पहिल्याच पावसामध्ये मुंबईतील पहिल्या भूमिगत मेट्रोची दैना झाल्याचं पाहायला मिळालं। वरळी येथील मेट्रो स्थानकामध्ये पाणीच पाणी झाल्याचं देखील दिसलं। तर विशेष म्हणजे मेट्रो 3च्या मुंबई सेंट्रल ते वरळी या 3.5 किलोमीटरचं काम तुर्किश कंपनी डोगस आणि सोमा एंटरप्राइजेसला 3000 कोटींचं कंत्राटच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे। साडेतीन वर्षापेक्षा जास्त काळ मुंबईची सत्ता कोणाकडे आहे? एकनाथ शिंदे फडणवीसांकडे आहे ना। जनतेला काल बुडवलं। मेट्रो मोठा गाजावाजा करून मेट्रो, बुलेट ट्रेन, अमुक तमुक, काल हजारो कोटी रुपये पाण्यात बुडाले जनतेचे। याला जबाबदार कोण आहे? त्या संबंधितांचा राजीनामा घेतला पाहिजे ही मेट्रो बुडाल्याबद्दल आणि ज्यांनी घाई केली त्याबद्दल। फक्त श्रेयवाद, क्रेडिट वॉर याच्यासाठी ही सगळ्या कामांची घाईघाईनं उद्घाटनं केली जातात आणि सगळं कोसळलं की मग आमच्यावरती खापर फोडतात। मेट्रोची कामं आम्ही नाही केली, हे सगळे गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत तिकडे। आता सुद्धा मुंबईतून मुंबई महानगरपालिकेची 3 मोठी कॉन्ट्रॅक्ट्स 4,500 कोटीची अहमदाबादच्या ठेकेदारांना देण्यासाठी काही नियम बदलले जात आहेत। त्याचा खुलासा मी उद्या करेन। काम जवळजवळ कशा लोकांना सुविधा देणं ही सरकारची जबाबदारी असते आणि काम जवळजवळ 99% पूर्ण झालं होतं। थोड्याफार प्रमाणात प्रत्येक ठिकाणी थोड्याफार कामं जर शिल्लक असेल आणि त्याचं उद्घाटन नाही झालं तरी लोक आदळआपट करतात, बोंबाबोंब करतात। थोडंसं काम बाकी होतं पण कुणाला कल्पना होती की पाऊस 15 ते 20 दिवस लवकरच येणार, त्यामुळे ही दुर्घटना घडली। पण लवकरात लवकर प्रवाशांना कशा सुविधा देता येईल यासाठी मेट्रो प्रयत्न करते आणि त्या माध्यमातून आज आणि उद्या 2 दिवसामध्ये सगळी स्वच्छता होऊन लोकांना प्रवाशांना जी सुविधा देता येईल त्या सुविधा मेट्रोच्या माध्यमातून मिळणार आहे। टर्कीचा जो विषय झाला, पाकिस्तानला त्यांनी जी मदत केली ती आत्ता ही 15-20 दिवसापूर्वीची घटना आहे। त्यामुळे कंत्राट हे अगोदर दिलं गेलं होतं, परंतु मला वाटतं ह्यापुढे आता टर्कीशी कुठल्याही पद्धतीचा करार किंवा त्या टर्की देशाशी संबंधित असलेले कुठलेही व्यवहार होणार नाहीत असा आमचा तरी विश्वास आहे। ही काही सुविधा काही दिवसांपूर्वी मी देखील स्वतः मेट्रोने प्रवास करत असताना अंडरग्राउंड मेट्रोमध्ये मी देखील त्याविषयी प्रवास केला। ज्या काही सुविधा आपण तिथे उभ्या केलेल्या आहेत त्या टॉप क्लास आहेत, त्या अतिशय चांगल्या आहेत, तिथे कुठेही तक्रारीचं कारण नाही। जे काही वरळी स्टेशनवरती जे काही घटना घडलेली आहे नक्कीच त्या पर्टिक्युलर त्या बाबतीने काही विषय राहिले असतील, परंतु मला वाटतं मेट्रोची सुविधा ही मुंबईमध्ये जी उपलब्ध करून दिलेली आहे ती अतिशय टॉप क्लास आहे। बाहेरून कीर्तन आतून तमाशा हा खेळ खेळण्यामध्ये आता सत्ताधारी कुठेतरी हे मशगूल असल्याचं दिसून येतात। स्मार्ट सिटी केल्या जातील असं सांगितलं। आज स्मार्ट सिटी तर दिसतच नाही, मात्र ज्या ओरिजिनल स्मार्ट सिटी होत्या त्या बकाल करण्याचं काम हे करत आहेत। आणि हम दो हमारे दो असं जसं भारत सरकारचं आज धोरण आहे तसंच BMCच्या माध्यमातून देखील आता हम और हमारे ठेकेदार हीच भूमिका ही स्वीकारल्याचं आढळून येतं आणि त्याचाच तो परिणाम जो आहे हा कालच्या पावसामध्ये आपण बघितला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।